आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरती विरोधकही करू शकत नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे मला असं वाटतं. आणि अशा कर्तृत्ववान व्यक्तीला चाळीसगावची जनता पुन्हा निवडून देईल मला याचा विश्वास आहे. पण अधिकाधिक मताधिक्य देण्याकरता आमच्या आसपासच्या भागामध्ये ज्यांचं नाव चाळीसगाव विधानसभेच्या मतदार यादीमध्ये त्या सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदानाला यावं आणि मंगेश चव्हाण यांना अतिशय जबरदस्त मताधिक्यानं विजयी करावं असं मी आपल्या माध्यमातून विनम्रपणे आवाहन करतो. आपले काही प्रश्न असतील तर ते आमंत्रित. आपण या पत्रकार परिषदेमध्ये आहात कारण आपण अतिशय सन्माननीय पत्रकार आहात आणि आपली क्रेडिबिलिटी आहे म्हणून आपण हा प्रश्न उपस्थित करू शकत आहात. आणि मी राज्याचा मुख्य प्रवक्ता म्हणून आपल्याला जबाबदारीने उत्तर देण्याकरता इथं उपस्थित. हा घटनाक्रम जर आपण लक्षात घेतला तर आपल्या एक लक्षात आलं पाहिजे की आरोप करणाऱ्याची विश्वासार्हता म्हणजेच क्रेडिबिलिटी काय यावरती त्याच्या आरोपांना उत्तर द्यावं की नाही ठरतं. मला असं वाटतं माझं अधिकृतरित्या आपल्याला सांगतो की घृष्णेश्वर पाटील हे विधानसभेच्या निमित्तानं कुठल्याही पदावर नव्हते. लोकसभेनंतर त्यांना त्या पदावरनं पदमुक्त करण्यात आलेलं होतं. आणि मला असं वाटतं मी विकासाच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता या पत्रकार परिषदेमध्ये आलेलो आहे. नकारात्मक गोष्टी आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे, मी व्यसनाधीनतेच्या सक्त विरोधात असलेला माणूस आहे. मी मुंबईत बसून काम करत असलो तरी मी स्थानिक चाळीसगावकर आहे. त्यामुळे माझ्या तालुक्यातल्या तरुणाईला व्यसनाधीनतेच्या खाली ढकलणाऱ्या माणसाच्या आरोपांना मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. आणि मी अधिकृतरित्या आपल्याला सांगतो घृष्णेश्वर पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कुठल्याही जबाबदारीच्या पदावरती नाही. त्यांना पद विधानसभेच्या निमित्तानं देण्यातच आलेलं नव्हतं त्यामुळे पदमुक्त करायचा प्रश्नच नाहीच आहे. ते पदावरती मला काय म्हणताय की मी भाजपचाच आहे, असं आहे. आपण एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाची विचारधारा आवडणारे लोक मिस्ड कॉल देऊन आमचे सदस्य होते. तक्रारी करण्यात आलेल्या होत्या तोंडी असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये आरोप काय होते काय आपण ते आता नाही मी पूर्ण पत्रकार परिषद बघितली. त्याच्यात जे आरोप झालेले आहेत मी आपल्याला तेच सांगतो की माझ्या जीवाला इथं धोका आहे तुम्ही काहीच केलं नाही हा मी तुमच्यावर आरोप करू शकतो. मला असं वाटतं ज्या अतिशय अनेक तक्रारी आपल्याकडे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पक्षाच्या विरोधात काम करून मी पक्षनिष्ठ आहे असं सांगणाऱ्या माणसाच्या विश्वासार्हतेबद्दल न बोललेलं बरं. ठीक आहे नाही मी आपल्याला तेच सांगितलं ना मी भारतीय जनता पक्षाचा अतिशय जबाबदार पदाधिकारी आहे. याच्या संदर्भात माझं वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी आरोप केले पत्रकार परिषद घेतली त्याचं टायमिंग आपण बघितलं निवडणुकीच्या तोंडावरती ती कोणाच्या पेजेसवरून व्हायरल झाली ते कोणी कोणी फॉरवर्ड केली हे जर आपण बघितलं तर ते अगदी स्पष्ट होते. मला असं वाटतं निवडणुकांच्या तोंडावरती व्यक्तिगत स्वार्थासाठी नैतिक दृष्ट्या मी पक्षाचा एकनिष्ठ आहे असं म्हणताय. मी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की त्यांना विधानसभेच्या निमित्तानं कुठलं पद दिलेलंच नव्हतं. ते लोकसभेच्या निमित्तानं विधानसभेच्या निमित्तानं ते कुठल्याच पदावरती नव्हते. त्यामुळं फार त्या काही गोष्टीला सिरियस. आणि एक गोष्ट आहे मला सांगा तुम्ही तालुक्यातले आहात मी तालुक्यामधला आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काय गोष्टी सिरियस घ्यायच्या. दादा पक्ष विरोधी त्यांनी जी भूमिका मांडली किंवा पक्षाच्या विरोधी त्यांचे काम करू याच्यावर पक्ष येणाऱ्या काळात माझं याच्या संदर्भामध्ये पक्षाच्या वरिष्ठांशी अतिशय गांभीर्यानं बोलणं झालंय. परंतु बऱ्याच गोष्टी अशा असतात की निवडणुकीच्या वेळेला एखादं कार्य जेव्हा असतं त्या कार्यामध्ये आपल्या जर एखाद्या नातेवाईकानं तमाशा केला भांडण केलं तर आपण त्याच वेळेला तिथे कुठली तातडीची कार्यवाही करतो का. तसाच हा प्रकार आहे. मला असं वाटतं जी भारतीय जनता पक्षाची खरंच एकनिष्ठ आहे मुद्दा कुठे होतो माहितीये का की मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ
आणि पक्षासाठी तुम्हाला थोडासाही त्याग करण्याची वेळ आली की तुम्ही पक्षाची गावभर बदनामी करता. ज्यांना पक्षानं आमदारकी दिली, खासदारकी दिली, ज्या गिरीश महाजनांमुळे महाराष्ट्रात नाव झालं, त्या लोकांनी खरं तर चाळीसगाव तालुक्याच्या भूमीमध्ये अशा पद्धतीची बेईमानी नाही. चाळीसगाव तालुका हा उत्तर महाराष्ट्राची एकनिष्ठ आहे आणि हे निवडणुकीत सुद्धा दिसलं. इथला मतदार जो आहे अतिशय विचारी मतदार आहे आणि मला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून इतका अभिमान आहे की जंग जंग पछाडून सुद्धा लोकसभेच्या निमित्तानं आपली लायकी काय हे लोकांनी ज्यांना सांगितलं त्यांचा उत्साह अजूनही कमी होत नाही. मला याचं इतकं आश्चर्य वाटतं. म्हणजे काल परवाच काही ठिकाणी असे प्रकार घडले की मी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात निवृत्ती घेतली असती माझ्याबद्दल जर असं काही घडलं असतं तर. इतकं लोकांनी ही जिरत नाही. मला याचं खूप आश्चर्य वाटतं. प्रकार काय घडलाय तो पत्रकारांनी निश्चित शोध घ्यावा आणि तो चौकटीत छापावा म्हणजे आपली पात्रता काय आहे हे संबंधितांना कळेल असं मला वाटतं. जर त्यांनी त्या ठिकाणी आमदार ज्या ठिकाणी पंढरपूरची वारी राबवतात किंवा रायगडाची वारी राबवतात त्याच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे. अनितीच्या परिस्थिती त्या ठिकाणी ते वारी घडवतात असा आरोप केलेला आहे. मी आपल्याला पत्रकार परिषद सुरू करतानाच सांगितलं की मंगेश चव्हाण यांनी मतदारसंघामध्ये एखाद्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले आणि ते पैसे व्यक्तिगत गोष्टीसाठी वापरले, अशा पद्धतीचा एक आरोप करणारा माणूस तरी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आणून माझ्यासमोर उभं करा. या महाराष्ट्रातल्या गरीब मातेपित्याची इच्छा असते आणि आपल्याकडे शिवरायांचा रायगड आणि पंढरपूर हे सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे आपले आणि त्या तीर्थक्षेत्रांना इतरांना घेऊन जाणं हे पुण्यप्रद समजलं जातं. या पुण्याच्या कामामध्ये ज्यांना पाप दिसतं त्यांच्या मनामध्ये किती नीचता आहे हे आपलं स्पष्ट होतं. दादा, नगरसेवक बाळासाहेब मोरे यांचे खून झाल्यानंतर त्यांना ज्या लोकांनी मदत केली त्यांना आपल्या पक्षात घेण्यात आलं असा देखील आरोप भूषण पाटील यांनी केलेला आहे. मला असं वाटतं बाळूभाऊंच्या कुटुंबाशी आमचे अनेक वर्ष जुने संबंध, माझ्या ज्येष्ठ बंधूंचे ते मित्र होते. बरोबर. आणि त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये म्हणजे अगदी त्यांचं निधन झाल्यानंतर सुद्धा आम्ही तिथे सगळे उपस्थित होतो, आम्ही होतो आणि आमच्या सगळ्यांकरता हा खूप व्यक्तिगत अतिशय वाईट प्रसंग होता. कारण मी तर अगदी लहानपणापासून माझ्या बंधूंच्या सोबत त्यांचे भाऊ, माझे भाऊ हे गेले अनेक दशकांचे मित्र आहेत. मला असं वाटतं एखाद्या दुःखद गोष्टीचं अशा पद्धतीचं अश्रू काढून राजकारण करणं जेव्हा माणसाच्या हातात वेड होतो किंवा त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. मला असं वाटतं की हे सन्माननीय वहिनींच्या करता खूप वेदनादायी असेल. कुठल्याही गेलेल्या व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये आपल्याकडे काही सबळ पुरावे नसतील किंवा ठोस कारण नसेल तर अशा पद्धतीनं सार्वजनिकरित्या त्याच्या मृत्यूच्या बाबतीत दुर्लक्ष केलं म्हणून ते घडलं. खरं तर आपल्या सगळ्यांनाही ते माहिती आहे की नेमकं काय होतं, ते सगळं कसं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा काय घडलं. म्हणजे ज्या अविचारी लोकांच्या, मी खरं तर छोट्या मुलांच्या असं मी म्हणेन की भांडण वाटत नाही की आपल्या हद्दीमध्ये असं काहीतरी व्हावं किंवा आपल्या गावामध्ये असं काहीतरी व्हावं. त्याच्यामुळे मला असं वाटतं अशा पद्धतीचे आरोप हे कुटुंबियांच्या करता दुर्दैवी आहे. कारण त्या कुटुंबाशी माझेही संबंध आहेत. त्यामुळं मला वाईट वाटलं. कारण त्याच्यात सबळ असं काय म्हणजे ठोस असं घडू द्यावं असं कोणाला तरी वाटेल का. म्हणजे आपला शत्रू जरी असला आणि असे संस्कार मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, आणि ते तर भाऊ आमच्या सोबत असं सगळं असताना आम्ही असं का करू किंवा असं दुर्लक्ष का होईल किंवा आपण पत्रकार म्हणून आपण विचार करा. मला जर आपण एखादी गोष्ट सांगितली आणि एखाद्या माणसानं जर ठरवत असेल की मला हे करायचंच आहे, तिथं माझा सक्का भाऊ असला तरी मी त्याला वाचवू शकतो का. आणि मला असं वाटतं की इतर कुठले आरोप असे ठोस करायला नसल्यामुळं अशा व्यक्तिगत एखाद्याच्या कुटुंबात घडलेल्या दुःखद घटनेला सार्वजनिक जीवनामधल्या राजकारणामध्ये आणू नये
आपल्या शहराची ती परंपरा नव्हती. पण मी खरंच तुम्हाला सांगतो की मागच्या काही वर्षामध्ये या तालुक्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये जर काही घटना घडत असतील तर त्या लोकांना आवडत नाही. त्यामुळं सार्वजनिक जीवनामधल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा, कारण भारतीय जनता पक्षाची संस्कृती आम्ही पाळली पाहिजे आणि लोकांना हे दावा आवडत नाही. त्यामुळं लोक याचं मतदानातून योग्य उत्तर देतील. आणि मला असंही वाटतं की ज्यांना राजकारण करायचं आहे ना, ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी समोरासमोर राजकारण केलं पाहिजे, ते लोकांना जास्त आवडतं. अशा पद्धतीनं एखाद्याच्या कुटुंबाचं एखाद्या विषयामध्ये नाव घेऊन विशेषतः त्यांच्या कुटुंबियांना यासाठी म्हणजे ते विषय टाळता आले पाहिजे. मलाही बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. त्यामध्ये आमदार आणि खासदार आपल्याला दिलेला होता. म्हणजे हे व्यक्तिगत मला काही मिळालं पाहिजे, माझ्याच पत्नीला तिकीट मिळालं पाहिजे, माझ्याच कुटुंबाला सगळं झालं पाहिजे, मलाच कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे, माझ्याच कडे सगळे पैसे आले पाहिजे, सत्ता सगळी माझ्याचकडे असली पाहिजे. आपण आठवा या तालुक्यामधल्या काही अतिशय चांगल्या कार्यकर्त्यांना, मराठीमध्ये एक म्हण आहे मित्रांनो, देवाच्या काठीला आवाज नसतो. आपण जसे वागलात ते आपल्या नशिबी येत आहे. माझे मित्र मंगेशराव चव्हाण हे मनात काहीही किलमिश न ठेवणारे, जे आहे ते स्पष्ट रोखोक दिलेला शब्द पाळणारे मित्र आहे. आणि आपल्याकडे एक म्हण आहे, देवाचं, गावाचं, भावाचं आणि मित्राचं खाऊ नये. प्रत्येकाला आकांक्षा असतात, त्या राजकीय क्षेत्रात सुद्धा असतात. त्या पूर्ण करत असताना आसुरी पद्धतीने त्या करू नये. आणि गुरुनं कायम चेल्याला एक डाव शिकवलेला नसतो, हे चेल्यानं लक्षात ठेवलं पाहिजे. एक डाव गुरु आपल्याकडे राखीव ठेवतो, तर त्या माझी चेल्यानं हेही सांगितलं पाहिजे की तुमचं तिकीट काय आपल्याकडे. आणि निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही मर्दासारखे या. आता किती ठिकाणी जायला लागते, लोकांशी गोडगोड बोलायला लागते, पहाटे 3-3 वाजेपर्यंत लोकांच्या घरी जाऊन नाक घासावं लागतं. हे सगळं करण्याची आवश्यकता पडली नसती जर आपण नीतिमत्तेनं वागला असतात, आपल्या गुरुला धोका दिला नसता. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत, माझ्याकडे खूप फर्स्ट हँड माहिती आहे. आणि या सगळ्या इतिहासाचा मी साक्षीदार आहे. मी कोणी बाहेरचा माणूस नाही. ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केला त्या दिवशी टुणटुणात ते मीडिया समोर येऊन बसले आणि नशिबाला समोर मीच होतो. आपण सगळ्यांनी ते पाहिलंच, कुठं उत्तर देऊ शकेल. आणि मला त्यांच्यावरती व्यक्तिगत बोलायचं नाही, कारण ही निवडणूक आम्ही लोकांच्या समोर विकासाचे मुद्दे घेऊन जातो. आणि मला पूर्ण खात्री आहे मंगेश चव्हाण या मतदारसंघातनं अतिशय दणदणीत मताने निवडून येतील. पण मी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, मतदारांना हे सांगू इच्छितो की कुठल्याही लढाईमध्ये गाफील राहता कामा नये. आपण सगळ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत 20 तारखेला सगळ्यांना मतदानाला काढेपर्यंत आपण सगळ्यांनी सजग राहायचं आहे. या तालुक्यानं राजकारणाची घसरलेली पातळी जी पाहिली ती यापुढे आपल्या कुणालाही पाहावी लागू नये. या सदिच्छांसह मला विरोधकांना इतकंच सांगायचंय की आपण जरा स्टेटसनं आरोप करा, खूप पातळी सोडून खाली जाण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या तालुक्याची ती संस्कृती नाही. ठीक, थँक्यू.